अशोक वनात कोकिळा गाते. विठ्ठल पाटलांचं नाव सुमन घेते. वा 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 वा, क्या बात आहे. काय नव्या नवरी सारखं लाजायला लागले तर सगळे. ते सुनबाई आहे. ना तेच ना, सगळ्याच म्हणतोय मी. सुनबाई पण आता जुन्या झाली. आपण काय करायचं, हे असं बोलत बोलत टायमिंग पुढे चाललं. 2 वाजत सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण नावाजवी तो वाचते. दत्तात्रय पाटलांचं नाव घेते. सुखी आहे. जेवत जेवत चालते. हरकत नाही. या तर तुम्ही बोला. हो हो. परिचय द्या ना. खाली बसतो. खाली बसतो. दिल दिया दर्द लिया, नागनाथ के साथ जीने का वादा किया. वाह 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 वाह, क्या बात है. मीनाक्षी छान छान. आता बोल अगोदर मग नाव घे. काय होईल, चर्चेला असाच वेळ जाईल. आपण इथंच जागेवर असं जेवायला जेवत जेवत प्रत्येकापाशी माईक देऊ. ज्या ज्यापाशी येईल त्यांनी जेवण थांबून बोलायचं आणि परत मग बाकी करेक्ट करेक्ट करेक्ट. चालू असं ऍडजस्ट करू आपल्या आपण. शाळेतल्या हॅलो. कारण हा सगळा कार्यक्रम नमस्कार. स्वतःच जाईल. मी जेवायला मीनाक्षी उशीर अंकुश केकाण. माझे पूर्वीचे नाव मीनाक्षी मच्छिंद्र पोटे असे होते आणि माझं लग्न 13 मे 1974 रोजी शेलगावमध्ये झालेलं आहे. शेलगावमध्ये केकाण परिवारामध्ये झालेलं आहे. आणि त्यावेळेस असं समाजाचा वगैरे ग्रह होता की मुलगी थोडी 13-14 वर्षाची झाली की लग्न करून टाकायचं, ठेवायचं नाही. जरी वडील शिक्षक होते तरी सर्व समाजाचा दबाव असल्यामुळे लग्न केलं. लग्न अशा परिस्थितीत केलं की त्यावेळेस ना मुलाला माझी ओळख होती ना मला मुलाची ओळख होती. फक्त मोठ्या लोकांच्या समजुतीने आणि बोलण्या चालण्यातून हे लग्न जमलेलं. त्यावेळेस मिस्टरांना ॲक्च्युली सर्व्हिससुद्धा नव्हती. 72 साली जेव्हा लग्न जमलं त्यावेळेस सर्व्हिसला सुद्धा ते नव्हते. मग दुष्काळी कामं करत करत उजनी डॅमवर वगैरे खडी फोडायचं अक्षरशः त्यांनी काम करत करत कुठेतरी फाटक्या पेपरच्या तुकड्यावर ॲड वाचली की पुण्याला खडकी येते, पोलीस भरती आहे. आणि मग कुठे 4-5 रुपये असतील त्याचे पोचाने फुटाने घेतले आणि तेच खात खात ते खडकीला गेले. आणि देवाच्या दयेने मोठ्या कष्टाने ते भरती झाले. पण इकडे दुसरं गोष्ट वाढत गेली की आईला माझ्या म्हणणं होतं की आता पोलीस झाला, आता तर मुळीत मुलीला तो सुखात ठेवणार नाही, पोलीस नको. शिक्षक एकमेव आदर्श व्यक्ती आहे हे तिच्या डोळ्यापुढे होतं. पोलीस म्हणजे व्यसनी असतात किंवा बाकीचे असतात. म्हणून तिथून पुढे म्हणायचे नको आपल्याला लग्नच नको. 2 वर्ष झालं मुलगा लग्न करत नाही तर आपल्याला तिथं मुलगी द्यायचीच नाही. वडील म्हणले अगं तसं नसतं, मुलगा लाथ मारेल तिथं पाणी काढण्यासारखं आहे. जर आज तो एवढ्या कंडिशनमधून जर भरती होतोय तर तू त्याचं आणखीन काय पुढचं भविष्य ओळखलं. जसं तू मला शिक्षक नसताना सुद्धा माझ्याशी लग्न केलं आणि आपण सुखाने संसार केला तसं होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली की माझं लग्न झालं 9वी पास झाली की 10वीमध्ये जायचं तर सासऱ्यांनी केला सपोर्ट. सासूबाई थोड्या कुरकुर करायच्या की ही शिकून काय मोठी ऑफिसर बनणार आणि म्हणली तर ही जर परकर साडी आम्हाला धुवावी लागणार आणि हिला काय करायचं शाळा शिकून. सासरे म्हणायचे जिथपर्यंत हिला इथं शिकायला सोय तोपर्यंत करू, पुढची पुढं बघून. नंतर अशी परिस्थिती की शिकायला आपल्या जेऊरला हायस्कूलच्या नंतर कॉलेजच नव्हतं. आणि कॉलेजला जेऊरपासून माडा एसटी होती, सकाळी जायचं त्याच्यावर संध्याकाळीच. ते नव्हतं. वडिलांना म्हणले हे नाहीच आपल्याला जमणार, मी जबाबदारी घेतो पण जाणे येण्याची जबाबदारी कोण घेणार मुलीची. तिथून पुढे माझं शिक्षण ठप्प झालं. नंतर 5-6 वर्ष असेच काढले. मेगा मुलगी झाली मला मोठी. त्यावेळेस पोलिसांना क्वार्टर मिळत नव्हत्या, लगेच रूम मिळत नव्हत्या. काहीतरी प्रयत्न करून मग आम्ही कशी तरी 10 बाय 10ची रूम घेतली.